नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शेवगाव येथील श्रीराम मंदिर भाडेकरू संघटनेला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. कागदपत्रे व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल होत असल्याची शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी 2 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवगाव येथील श्रीराम मंदिर भाडेकरू संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या विविध अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. सदर प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे, कायदे व नियम यांचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर भाडेकरू संघटनेची बाजू कायदेशीर तसेच धार्मिक दृष्टिकोनातून योग्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने त्यांच्या न्याय व लढ्याला ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबुरे, तालुका प्रमुख अविनाश मगरे, शहर प्रमुख कानिप कर्डिले, उपतालुका प्रमुख गोरख भापकर, उपतालुका प्रमुख शिवाजीराव मडके, तालुका संघटक उदय गांगुर्डे तसेच शिवसैनिक अजिंक्य लवाट, आयुब पठाण उपस्थित होते. भाडेकरू संघटनेच्या वतीने सुधीर शेठ सबलोक, दिनेश लवाट, सुरेश टाक, गीते कानू, राजू शहा, भास्कर राऊत, फारुख पठाण, लक्ष्मण धावणे, अरुण चव्हाण, बुद्धिराम गुप्ता, योगेश जगताप, रावजी पटेल, अंबादास सोलाट, रतिलाल पटेल, खंडू पिसोटे, रामलाल लोंढे, गोपू शेठ लोहिया, सोमनाथ दारकुंडे, राजू शेठ सबलोक, सुरेश सुभेदार, हुसेन पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भाडेकरू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्यासमोर मांडल्या. या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन येत्या 2 दिवसात जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत प्रश्न कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिले. प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सुटला नाही तर भाडेकरू संघटनेला न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता भासली तर जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रभारी तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आमच्या हाती काही चलचित्रे आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. जागेसंदर्भात नोटीस आलेल्या त्याच्या संदर्भात प्रतिनिधी झाली. माननीय जिल्हा प्रमुखांनी आणि संपर्क प्रमुखांनी दोघांनाही आबांनी सविस्तर विषय समजून सांगितला आणि याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करून जे आदेश दिलेले कलेक्टरने सगळे आमचे वरिष्ठ पदाधिकारी चर्चा करून तुम्हाला बरोबर घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. आता कोणाला जर म्हणणं मांडायचं असेल तर एक वरिष्ठांसमोर तुम्ही तुमच्या म्हणणं मांडू शकता. आम्ही कुठून पळून जाऊन दुसरे जे दंगटशाही करणार लोक येऊन इथं पाहतो ते पाप करायचं का आम्हाला? आमच्या घरात सध्याला 4 ते 5 पेशंट आहेत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवून दिलं का आपल्या गावात वातावरण खराब आहे. पाहुणे रावळे घरी येतात नावडले म्हणतात आता तू उठणार आहे. आमची आई आज 90 वर्ष वय आहे त्यांच्या व्हायबल झाली ती आजची मी त्याला जवळपास मला म्हणजे आम्ही 7-8 जणांचं जे कुटुंब होतं ते फुटलं याच्यामुळं युनिटीच्यामुळं. काही नाही अजून बायकाला सांगितलं नाही नोटीस आले म्हणून मला हे नोटीस कुठेतरी थांबली पाहिजे. येते त्यांच्यामुळं ना ते लोक आम्हाला तुमची जाऊन समोर जाऊन किंवा एखाद्या जवळ आमच्या जवळ चुकीचे निरोप देतात. त्याच्यामुळं काय आमच्या घरातली सगळ्या गावात घाबरटीचं वातावरण. आम्हाला त्या मॅडमला विनंती केली ती आम्ही का मॅडम तुम्ही आहे ना नोटीस दिल्या चला जाऊ द्या पण तुम्ही 60 नका देऊ ना. 32 एकरमध्ये जितके लोक आहेत ज्यांची संडास बाथरूम जरी असेल त्यालाही द्या. त्यांनी काय एवढं तुम्हाला काय गुड कॉपरा आणून दिलेलं नाही किंवा जेव्हा माणूस इथं राहतो त्याला पण द्या ना. तेव्हा पण तिथं आम्ही जे करू राहिले ते फुकट करू राहिला. आम्ही तर तुम्हाला भाड्याचे 9 रुपयात पैसे देऊन करतो. आणि ट्रस्टवाले जे कांबळे हॉस्पिटल समोर मेडिकल दुकान ते ट्रस्टवाल्यांचं ते त्यांचं इंजन समजा ते पण एक गोष्ट खरेदी. पण जेव्हा माणूस आम्हाला वारंवार तकलीफ देतो ती रुपया कधी कोणत्या मंदिराला किंवा कोणत्या भिकारीच्या हातात सुद्धा ठेवत नाही. रात्री 9 ते 11 वाजता तेच फिरवतो. लोकांना दमदाटीची भाषा करतो गावात आणि उतरल्याशिवाय ही बांधकाम तोडल्याशिवाय माझ्या पापाचं आणि फाटाने असे ही शब्द वापरतो. म्हणजे ह्या माणसाला आळा घालणार कोणी?
कुठला तरी असं नियम पाहिजे ना का बाबा तू तर नेमत नाही ना, तो स्वतः पण नेमत नाही ना, मग ह्याचं विचारणारा वालीच कुणी नाही आमच्या पाठीमागे. आज शेवगाव शहरची कंडिशन अशी का आम्ही एवढे जी लोक बघले साहेब आम्हाला अचब कळत नाही. मी तर आणडीची आता कोरडचं मॅटर म्हणलं तर आम्ही जायचं कुठं हे विचारायला आम्ही आमचे अध्यक्ष साहेबांच्या मागं महिनाभर फिरलो का आता इथं करायचं काय कागद. आता एक आम्हाला म्हणतो की नाही आपण इकडे जाऊ की आम्ही लगेच सगळे तिकडे जाऊ. आता आबाचं बोलणं आम्हाला पटू राहिलं, आबांच्या पोरांचं बोलणं पटू राहिलं, पुन्हा आम्ही चिटकून येते त्यांना जे तुमचं होईल ते आबा आमचं होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आबाने तुम्हाला आमंत्रण दिलं. त्यांनी बी पैसे गोळा करून खाल्लेले आहेत. आले मुंबईला त्यांच्या पण आता मी मॅडमला आम्ही त्या गोष्टी विचारतो. आज तुमच्या माध्यमातून आता यांनाही कळत नाही, मी विचारतो का ठीक आहे बांधकाम परवाना नसल्यामुळं तुम्ही थोडासा आदेश दिला मॅडम, माझजवळ अजून अर्धा गुंठा जागा शिल्लक आहे करायची, मला तिथं बांध येते तुम्ही परमिशन द्या. तेव्हा तुम्हाला द्यायची परमिशन द्यायची आठवते नाही तर तुम्ही हे मोठे नाट्याचे तरी आलेले आदेश त्याला तुमच्या हिशोबाने अंडरविजन करून आमच्या सोबत तुम्ही सादर करता का नाही? आमचे दादागिरी खोटं नाटक चालू आहे. आमच्याजवळ सगळ्यांजवळ इष्टा जागा आहे रिटायर्ड अधिकारी माणूस यांनी जायचं कुठं हे आमचे सामने धावणे पाटील यांचं राहायला तिथं आणि त्यांचं वेल्डिंग समजायला 3 वर्षात करायला त्यावेळेस करायचं असताना समजायला तुमच्याकडून पैसे घेतले त्यावेळेस तिथं त्याचे पैसे फी भरले त्याच्यानंतर वरती पण पैसे द्यायचे आणि मग तुम्ही बांधकाम परवाना नाही म्हणता परंतु तुम्ही टेम्पररी बांधून राहा आणि आज अशी परिस्थिती व्हा समजायला साहेब तुमची स्वतःची गाडी आहे समजा ती गाडी चोरी गेली तर तुमची कंप्लेंट चालत का माझी चालत तुमची चालत ना साहेब जमीन मालक कोण होता कंप्लेंट कोणाची चालत एवढ्या लोकांना हॅरेसमेंट केलं या 2 लोक म्हणजे मला असं वाटतं बुवा हे सगळं चुकीचं आहे आणि एवढ्या लोकांच्या पोटावर पाय पडतो हे पण चुकीचं आहे आणि यांना ना त्याच्याबद्दल खरंच कंप्लेंट आणि शिक्षा व्हावी. हो 100%. जर समजा असं चालत राहिलं तर साहेब हे आता मध्ये यांनी सांगितलं बघा बडे पैसे यांनी सांगितलं पटेल त्या दिवशी आम्ही मिटिंगला गेलो होतो राम मंदिरला सगळेजण गेलो होतो सगळ्याला काय केलं ते मिटिंग झाल्यानंतर वा 25,000 भाडं लागेल 25,000 डिपॉझिट 1 लाख डिपॉझिट लागेल एका गुंठ्यात साहेब एखाद्याकडे 2 गुंठे 6 जागेला आता मी केंद्रामध्ये आणि त्या पुढे बैठी जागा 60 पैसे स्क्वेअर फूट जागा असते बांधकाम केलेली केंद्राचं नेहमी 60 पैसे बांधकाम घर भाडे 60 पैसे स्क्वेअर फूट नेहमी आज 6 जागेला 1 लाख रुपये डिपॉझिट मागवले हे लोकांनी कुठून पैसे द्यायचा आपण त्याची वाखारी जागा आहे ना 1.5 एकर त्याचे पैसे 2 कोट होत होते ना मग आता ते नाही हे ऐकून त्यामुळे जे पटेल आहे ना त्या दिवशी आम्ही रस वडील गेले. आणि दुसऱ्या दिवशी मिटिंग झाल्यावर ते लगेच चांगला त्याच दिवस संध्याकाळी आणि हे आम्ही सगळे जर एवढे माणसं जाऊ साहेबांचं निवेदन केलं त्या दिवशी निलेश लंके स्वतः आलते त्या प्रकारे लंके साहेब स्वतः आणि आम्ही लगेच सगळे त्याचा एक अर्ज गेला रावसाहेब सुद्धा होते सगळे होते आम्ही सगळ्यांचे निवेदन दिले आमची अशी इच्छा आहे म्हणजे माझी तरी वैयक्तिक आहे मग याच्यामध्ये कोणावरच अन्याय होईल अशी माझी तरी सगळे चांगले माणसं कोणाचं वाद नाही असं काही नाही इथं कोणाची वाद नाही काही नाही जे ते करते. बॉम्बे मशिनरी स्टोर्स म्हणून साहेब नीटू शेट सब लोक म्हणून आमचे निर्वासित समाजाचे आले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजेंद्रजी दळवी या शेवगाव नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि तुमचा जो ट्रस्टचा हा जो जागेचा वाद आहे या वादाची सर्व माहिती आबांनी आम्हाला संपूर्ण आतमध्ये दिलेली आहे आणि आमच्या बी पूर्ण लक्षात आलेलं आहे की ही जी ट्रस्टची जागा आहे तर ट्रस्टमधला एखादा व्यक्ती जर काही केस करीत असेल किंवा तहसीलदारला लेटर देत असेल तर त्यांनी ग्राह्य धरायला पाहिजे. कोणीतरी हे भामटे 2 घुसून या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न किंवा लोकांचं जर दैनंदिन व्यवस्थित जीवन चाललेलं आहे ते बिघडवण्याचं काम करून राहिले
तर त्याच्या संदर्भामध्ये राजेंद्रजी दळवी यांची देखील नगरमध्ये असे गाळेधारकांचा विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे फार मोठा. तर तुमचा सुद्धा विषय हा मार्गी लागेल आणि कोणी काय घाबरायचं नाही. तुम्ही काय 70-72 जण आहे, कोणी कोणाला खात नाही. हा देश हा लोकशाहीने तयार झालेला देश आहे. याच्यामध्ये गुंडगिरी, दादागिरी, दहशत ही शिवसेना मानत नाही आणि आम्ही बाळासाहेबांना मानणारे लोक आहे. तुम्हाला कोणी कार्य केलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्याला कसं वाढवायचं हे आमच्याकडे लागलं आम्हाला सांगायचं. जिल्हा प्रमुख इथं आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.